कुमार तो हत्यार है मेरा लास्ट टाइम पाला निर्भय मजा के लास्ट टाइम का बना लेता इंसान 2 बार ही बना था कभी भी लाइफ एक बार बड़ा क्या बात है, एक नंबर सर। सबका ऐसा लेके आइए, आपका भी वीडियो बना सेलिब्रिटी इधर करो, हाँ पॉलिटिकल उधर करो। ऐसा ही किया हुआ है, हेलो ऐसा ही डिवाइड किया। पॉलिटिकल वाले इधर, बॉलीवुड इधर। अरे भाई ये देख पूरा वीडियो डॉक्यूमेंट्री कधीच निघालो मला वाटतं काहीतरी 3:30 निघाली हर बात में बच्चन पिक्चर देखने का भाई, तो बड़ी स्क्रीन तुम्हें मालूम पड़ेगा कौन है। ब्रेड पसंद है विनोद भाई जिंदाबाद असं पप्पू काळेंनी त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे। आज आपल्यातून गेलेली आहे। हेलो अशा यांच्या पार्थिवाचं आता इथे चालू करो सर। मॅडम हो मॅडम हाँ 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 वही रिकॉर्ड करो, चालू करो। हेलो या हाँ करो कॉल करता हूँ हाँ अच्छा हेलो ना करो ट्राई करो। भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुतात् तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते
नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मशङ्गशस्त्रेण दृढेन जित्वा तदत्पदं तत्परिमार्गतव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गकः यद्वत्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत्नाथ श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं हॅलो वतीनं पुष्पचक्र आलेलं आहे तर पंतप्रधानांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी ते पार्थिवावरती अर्पण करावं अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळ साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. कुछ अलग मारना मैं मारता हूँ यानंतर माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे पुष्पचक्र ट्रेनिंग में वैसा दिया है भाई, क्या बोल रहे हैं. तर नंतर माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांच्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजय शिरसाट पुष्पचक्र अर्पण करतील. श्री संजय शिरसाटजी. तदनंतर मंत्री महोदय श्री भरत गोगावले हे पुष्पचक्र अर्पण करतील. बोलर नाम नहीं दूंगा, ये तो पूरा समझ जाएगा. यानंतर आएगा मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर रितू तावडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि माजी मंत्री हे पुष्पचक्र अर्पण करतील. अरे यार ये क्या बोलेगा. श्री अनिल देसाई खासदार त्यानंतर माननीय आमदार श्री प्रसाद लाड हे पुष्पचक्र अर्पण करतात. सर माननीय राजसाहेब ठाकरे
हे पुष्पचक्र अर्पण करतील. उसको समझ ही नहीं आएगा किधर. ओ मैडम और मोमेंट हो जाएगा उसके बाद क्या मतलब वापिस बोलूँ भाई अगर तुम्हें मूवमेंट हो गया. यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश सुर्वे हे पुष्पचक्र अर्पण करतील. अरे क्या ही बोलूँ भाई मैं जान दे कैमरा हाइट ले रहा हूँ. हाइट लेके कितना हाइट लेगा भाई ऑलरेडी इतना ऊपर तो आ गया लोग. यानंतर माननीय आमदार सर श्री महेश सावंत सर हे पुष्पचक्र अर्पण करतील. सर ये ऐसा वीडियो कॉल करके कर रहे हैं. श्री संजय खाडी मागे वा मुंबई महानगरपालिका हे पुष्पचक्र अर्पण करतील. ये सोनू सूद आहे. यानंतर माजी खासदार श्री राहुल शेवाळे हे पुष्पचक्र अरे अर्पण विक्की करतील. कौशल आमिर भी है भाई उसके सामने. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी श्री आमिर खानजी इथे प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मंडळींना माझी नम्र विनंती, कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती करतो. आदिनाथ मंगेशकरांना विनंती करतो की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. आदिनाथ मंगेशकरजी साहेब इथे मध्ये जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया सहकार्य करावं. आपण सकाळपासून सहकार्य केलेले, कृपया सहकार्य करावं. आमिर आगे नितीन शक्करजी यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. जी मंडळी मध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. अन्नू मलिकजी, माननीय मिलिंद देवराजी, आप सभी से मैं गुजारिश करता हूं कृपया आप लोग आसनस्थ हो जाएं, सभी लोग बैठ जाएं. हरीश पिमानी जी, आप सभी से अनुरोध करता हूं कृपया सहकार्य करें जल्द से जल्द. ये लोग बीच में जो लोग खड़े हैं उन सभी लोगों से मेरा अनुरोध है जो बीच में कॉरिडोर में खड़े हैं. श्वेता जी आप आगे आइए. आप सभी से अनुरोध कृपया स्थान ग्रहण करें. अनूप जलोटा जी, पद्मश्री अनूप जलोटा जी से अनुरोध. आशुतोष शेवाळकर जी, पंकज गुप्ते आपण विनंती करतो कृपया बसून घ्यावं, कृपया बसून घ्या, कृपया सहकार्य करा. श्रीयुत विकी कौशल जी, दुर्गा जसराज जी, जो लोग बीच में खड़े हैं उन सभी लोगों से प्रार्थना है अरे राजा कृपया सहकार्य करें. घे ना खाली राजा यार. किती वरती घेतो आम्ही यार, कितना ऊपर ले गए फिर भी नहीं. तुम लोग को बोलने जाएंगे तो बोले हमको काम करना, हमको भी काम करना. लोग ठीक है ना. कहाँ गया विक्की? चले जनाई जी से ये अनुरोध भी है. चलेंगे. आशाताई की लाडली पोती जनाई जी से अनुरोध है कि आप अरे इनको हटाना भाई सामने वाले को. साहब वो भाई पूरा इधर ही खड़े हो गए भाई. आपल्या सर्वांना विनंती करतो की पुढच्या शासकीय इंतजामात होणाऱ्या सलामी करता आपण सभी से अनुरोध करता हूँ. दुर्गा जी आपसे अनुरोध करता हूँ कृपया बैठ जाइए, प्लीज बैठ जाइए. यहाँ लोग बीच में जो खड़े हैं उन सभी से मेरा अनुरोध है कृपया सहकार्य करें.
मतलब विक्की कौशल वगैरे सोनू सूद बताती है. पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण बॅरिगेटिंग करून घ्यावी. तिथे पुढे बॅरिगेटिंग करून घ्यावी प्लीज. आणि जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी बसून घ्या. मागे खुर्च्या आहेत आपल्याकरता. पद्मिनी कोल्हापुरी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. मैडम मैडम ललित पंडित जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. और बाकी सभी अनुरोध है कृपया अपने स्थान पर बैठे रहें. अगले शासकीय इंतजामात में जो सलामी यहाँ पे दी जाएगी उसमें सहकार्य करें. श्रद्धा जाधव मैडम माजी महापौर व विद्यमान नगरसेविका. इथे जी मंडळी उभी आहेत, विशालजी आपण सगळ्यांनी बसून घ्या प्लीज, बसून घ्या. रवींद्र मोथा बसून घ्या. काकडेजी बसून घ्या. सगळ्यांना मी ओळखतो. बसा बसा. सॉरी सर. पोळी हे आपल्या सर्वांच्या करता अत्यंत कठीण असा प्रसंग आहे. गेली सातत्याने 8 दशकं त्याने आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद दिला. सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं. प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला. अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यातनं विभक्तून झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील. अशा त्यांची या सर्व सेविका मंडळी ज्या अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेत होत्या आणि त्या सगळ्या सेविका मंडळी, वैष्णवी वगैरे सगळ्या मंडळी पुष्पचक्र अर्पण करतात. सर्व स्टाफ, त्या स्टाफ नसून त्या त्यांच्या परिवारातल्या सदस्य होत्या. त्यांच्या आईच्या सुखादुःखात त्या सगळ्या मंडळी एकत्रितपणे त्यांच्याबरोबर. मी अनेक वेळा त्यांना प्रवास करतानाही त्यांच्याबरोबर पाहिलेलं आहे. असे विजय त्यांचे सारथी तेही इथे जर असतील तर त्यांनाही मी विनंती करतो की आपणही इथे उपस्थित व्हावं. आनंदरावांना विनंती की आपण समोर उभं राहावं. आणि हा जो सन्मान आहे तो त्यांच्या परिवाराला अर्पण करण्यात येईल. मैडम को साइड करना. मैडम 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 श्रद्धांजली आहे. अत्यंत भावनिक असा क्षण. हलवू नका, टेकत आहे. जनेला पण विनंती आपण.
विरोध कसा केला आपने बोलो भाई विरोध बोलले मला चलो भाई उधर चलो अभी चलो अभी उधर बोलतो या गेटनी जावं मोठी बहीण किंवा मोठी ताई आपल्यातून निघून गेले असंच वाटतंय आणि त्यात काही अतिशयोक्ती नाही. पण प्रत्येक घराघरामध्ये आशाताईंचा स्वर हा पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत अविरतपणे ऐकायला जायचा. आशाताईंनी त्यांच्या संगीताने तुम्हा आम्हा सर्वांना समृद्ध केलं आणि अतिशय उच्च कोटीचं असं संगीत आपल्याला नेहमीच त्यांनी दिलं. त्यांच्या गाण्याप्रती त्यांची असलेली निष्ठा ही अतिशय जाज्वल्य होती. संगीतकारांनी सांगितल्यावरती त्या 8 नाही 10 वेळा मांडी घालून त्यांच्यासमोर बसून त्या रियाज करायच्या आणि संगीतकाराचं समाधान होईपर्यंत त्या कधी तिथून बाबा मला आता उशीर होतोय मला कंटाळा आला असं सांगून निघालेलं नाही. आणि संगीतकारांचं समाधान झाल्यानंतरच त्या गाण्याचा फायनल रिटेक झालेला आहे. राकेश आपलं इकडचं काम झालं राकेश तू काय भेटणार नाही आता आपल्याला खूप आशाताईंच्या चिरंजीवांनी आत्ताच मला माहिती दिली की हे सर्व विधी झाल्यानंतर सर्वांनी एकस्वराने जय हिंद म्हणावं अशी आशाताईंची इच्छा होती. आता यानंतर भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचं इथे पठण होईल आणि त्यानंतर मग त्याला परिमार्गतव्या यस्मिन् गता न निवर्तन्ते भूयः तमेव चार्त्यं पुरुषं प्रपद्ये यदा प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं जयन्तदा न तद्भासयते सूर्योऽप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धविनाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैव पश्यन्त्यात्मन्यवस्थिता यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधा सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्या परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यक्ष्मक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः भारत इदु वैहतमौ शास्त्र मिदमुत्तम मया नघ एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात्
कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरातमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः षट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च परमज्ञोऽक्षर एव च योगो योगविधान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुश्री वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदये जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती. तुमके लुटाजी से अनुरोध है, विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप आशाजीने आपल्याला फक्त गाणंच दिलं नाही. हुए दिन बिताना यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अनुप जी, उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन जाएगा, गुरु भी जाएगा चेला, हो 2 दिन का दर्शन मेला. उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मिला. प्यार के मोड़ पर छोड़ोगे जो
बाहें मेरी तुमको ढूंढेगी ज़माने में, निगाहें मेरी प्यार के मोड़ पर छोड़ोगे जो बाहें मेरी। आशा जी की आवाज़ सिर्फ एक आवाज़ नहीं, ये इमोशन है जो हम सबके दिलों में इस वक्त बसा हुआ है। आशा जी एट 92, इतना लंबा सफ़र उनका और हमारा एक साथ। कभी ना जाओ चालू आहे